त्यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल? ही त्यांची भीती आहे. आम्ही हारतो आहोत म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत. देवेंद्र फडणवीसजी, बाकी इतर दोन त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी काय बोलण्यात अर्थ नाही. पण देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून जे करतायत कपट कारस्थानं आणि महाराष्ट्र ते उघड्या पाहतो आहे. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत. अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते, चांगल्या राज्यकर्त्याची नसते. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काँग्रेसच्याच योजनांची नावं बदलून चालवलेल्या आहेत. नरेंद्र मोदींनी नवीन काही केलेलं नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या वर्षांवर्षाच्या, गरिबांच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत, सामाजिक न्यायाच्या बाबतीत, या सगळ्या योजना त्यांनी फक्त नावं बदलली, संस्थांची, योजनांची, इमारतींची, आणि त्या चालू केल्या. योजना त्याच आहेत. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे. त्यांचं सरकार जाणार आहे. यामुळे जलशिवार योजना वगैरे सोडून द्या हो, त्यांना का उल्लेख करायला झाला आहे? देवेंद्रजींनी आता आपला गाशा गोंधळाला सुरुवात करावी. महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही. ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरडं डर्टी पॉलिटिक्स, घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं, त्याचा अंत आता जवळ आलेला. एवढंच मी सांगतो, त्याचा अंत आता जवळ आला. मोदी आणि शहांचं बहुमत गमावलं ते महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. तो महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देईल का? अजिबात देणार नाही. आणि काय राज्यात संभाजीनगर असेल, नाशिक असेल, तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या सण आणि हवामानचं हे कारण दिलेलं का वाटतं? तुम्ही म्हणतात कधी निवडणुका लावा, आम्ही तयार आहोत. असं आहे की नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात 1 नेशन 1 इलेक्शन. काय 1 नेशन 1 इलेक्शन? ते 4 राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र ही फक्त 4 राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही. ते 1 नेशन 1 इलेक्शनच्या वल्गना करताय. खोटारडे कुठले? लोकांना मूर्ख बनवताय. महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे, झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे, म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे, म्हणून तुम्ही या 2 राज्यातल्या निवडणुका घ्यायला तयार नाही. तुम्हाला ते काय तुमची लाडकी बहीण योजनेचा अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे लाच म्हणून तुम्ही इलेक्शन घेत नाही. नाही तर घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र. तुम्ही 1 नेशन 1 इलेक्शन म्हणताय ना, सुरुवात करा. या 4 राज्यांच्या निवडणुका घ्या, करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी. मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून. लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री. 1 नेशन 1 इलेक्शन. महाराष्ट्राचं इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही, झारखंडची घेऊ शकत नाही, 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही, आणि मोठे आलेत 1 नेशन 1 इलेक्शन करायला सोडून द्यावं. टर्निंग पॉइंट ठरणार आहे काय? लाडकी बहीण योजना ही अजिबात नाही, अजिबात नाही. कदाचित तो यू टर्न ठरेल त्यांच्यासाठी. टर्निंग पॉईंट वगैरे काय ना, अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत. ठीक आहे, नवीन योजना नाही, त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत. आणि 1,500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंधे. लोकांच्या घरातलाच पैसा आहे ना. या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी. आमचं सरकार आहे तेव्हा 1500चे आम्ही 3,000 करू, आमचा शब्द आहे. कालच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसेनेने असं बोलताय की मशाल हातात घेणे इतक्या यांच्यात दम नाही, मशाल माकडाच्या हाती, असं त्यांनी टीका देखील केली आहे. कोणाविषयी प्रश्न विचारत आहे? फालतू माणूस आहे तो. ज्याला उद्धव ठाकरे साहेबांनी खासदार केलं, बरं का, त्याची सर्टिफिकेट तपासा डॉक्टरकीची, मग कळेल तुम्हाला. सर्वे आलेला त्याच्यामध्ये महायुतीला बहुमत लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यामुळे सद्यस्थितीचा आढावा जर घेतला तर हा जो धनुष्यबाण त्यांच्या हातात आहे ना चोरलेला, तो लोकसभेत त्यांच्या छातीवर पडलेला आहे.
बरं का? हां, रावण जेव्हा धनुष्यबाण उचलतो तेव्हा त्याच्या छातीवर पडलाय. ही रावणाची अवलाद आहे. सर हिंदी में जानना चाहिए महाराष्ट्र का जो चुनाव है वो आगे धकेलने की बात हुई है बात हुई नहीं, आगे चुनाव ढकल दिया है. झारखंड का और महाराष्ट्र का. हिम्मत नहीं है, हारने वाले हैं महाराष्ट्र, बड़ा स्टेट. ये हमारे प्रधानमंत्री जी 15 अगस्त को लाल किले से वन नेशन वन इलेक्शन की बात करते थे. वन नेशन वन इलेक्शन. 4 राज्यों का इलेक्शन एक साथ नहीं ले सकते ये लोग. कारण देते हैं, बहाने करते हैं. त्योहार है, हवा ठीक नहीं है, बारिश है. हाँ, आप 4 राज्यों महाराष्ट्र और झारखंड, हरियाणा और जम्मू कश्मीर 4 राज्यों के इलेक्शन आप एक साथ नहीं ले सकते. और आप देश में वन नेशन वन इलेक्शन की बात करते हो. ये आपकी ताकत है. झूठ बोलते हो आप लाल किले से. सर कल मेला था, उद्धव ठाकरे ने कहा कि पहले मुख्यमंत्री का चेहरा डिसाइड होगा उसके बाद कैंपेन होगी. तो आपके विरोधी जो है वो कह रहे हैं कि आप इस तरह. हमारा कोई विरोधी नहीं है. ये उद्धव ठाकरे साहब की एक राय है कि एक चेहरा हम सामने लेकर जाएंगे, कोई भी हो. उद्धव जी ने कल कहा है ना कि कांग्रेस हो, राष्ट्रवादी हो, अगर उनके पास कोई चेहरा होगा आप सामने लाइए, मैं उनको समर्थन दे दूंगा. ये महाराष्ट्र का मुख्यमंत्री है, ये महाराष्ट्र का चेहरा है. उस चेहरे पर हम चुनाव लड़ेंगे, उसमें गलत क्या है? आप बता सकते हैं ये महायुति वाले जो 3 लोग हैं एक चेहरा बता सकते हैं? अब आज के मुख्यमंत्री 2024 के चुनाव में मुख्यमंत्री रहेंगे या देवेंद्र जी रहेंगे या अजित पवार रहेंगे? कौन रहेंगे बताइए? क्या दिल्ली से कोई विनोद तावड़े जी आने वाले हैं? बता सकते हैं मुझे? नहीं. सर श्रीकांत शिंदे का बयान. संजय राऊत बोलत होते माध्यमांशी. वन नेशन वन इलेक्शनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर राऊतांनी निशाणा साधलाय. यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येऊयात.